भाई दीपिका पादुकोणचा ह्यो 1.5 लाखाचा ड्रेस घातला आणि लागलो ना कामाला. काय सांगू कसली गडबड. रात्री नंदुबाईचा फोन आला की आम्ही उद्या तिकडे येतोय. नंदुबाई आणि दाजी येणार. मग स्पेशल तर झालंच पाहिजे. सुका पातळ तांबडा पिवळा हिरवा निळा सगळ्याच प्रकारचं करायचं होतं. पण तेवढा बनवायला टाइम नव्हता. एवढी खातिरदारी तर केलीच पाहिजे ना. नाहीतर गावावरनं माझी सासूबाई माझी चांगलीच खरडपट्टी करल. मटण इकडे शिजत घातलं. मसाला करायला घेतला. लवकर कुकर थंड करायला पंख्याखाली ठेवला. नाही कारण का ही माझी दुसरी बारकी सासू आहे ना. त्याला शाळेत जायला लेट होतं म्हणून त्याला पटकन आळणी वगैरे काढली. आळणी भात खायला दिला. त्याची शाळेची तयारी केली. बाबा म्हटलं तुझं तू लवकर आज आवर. इकडं मला एकीकडे पटकन दोन्ही गॅस चालू केले. एकीकडे सुकं करायला ठेवलं. एकीकडे पातळ करायला ठेवलं. आता इथं झाली अशी गंमत. आमचे लाडके दाजी आहेत त्यांना जास्त तिखट नाही आवडत म्हणून जरा कमी तिखटाचं जेवण करायला लागतं. नाहीतर कसा मटणाचा रस्सा एकदम झणझणीत असला तर बरा वाटतो ना. तोही माझी बारकी सासू शाळेत गेली आणि इकडं मस्तपैकी आपलं चटपटीत जेवण तयार होतं ना. म्हणतात ना टणटण वाजलं मटण शिजलं. आल्या आल्या आमची पाहुणे मंडळी जेवायला बसली बघा. नंदुबाई तर माझा व्हिडिओ बघायला एवढी गुंग होती की चुरू चुरू अशा सारखीनं ना 4-5 वाट्या रस्सा कधी त्यांनी वडला त्यांना कळलं नाही. ताटात हात ठेव धुतलाय तरी पण रस्सा प्यायचा काय सोडलेला नव्हता बघा. तर ही माझ्या जाऊबाईचं इटुकलं पिटुकलं. आहो हे माझं डुग्गू जरा मोठा झालाय चांगला हातावर उभा राहायला लागलाय बघा. ते काय झालं माझे मामा मला लहानपणी हातावर उभा करायचे. ते कारभाऱ्यांनी बघितले तेव्हापासून सगळ्याच बारक्या पोरांना हातावर उभं करायला शिकतात बघा. जास्त रडकुंडीला आलेलो. जास्त माणसं बघितल्यानंतर रडकुंडीला येतं. मस्त मी ब्लॅकवाला टी-शर्ट घालून मी पण तयार झालो ना. अहो काय झालं नंदुबाईचा नवीन फ्लॅट बनवायला घेतलाय ना. फर्निचरचं काम चालू आहे. तर आमच्या दाजींना गुगलवरती एक फर्निचरचं शॉप इथं आवडलं. तिकडे एक सोफा आवडला म्हणून तो बुक करायला गेलेलो होतो. लय भारी भारी एकदम हाय क्वालिटीचे सोपे होते हो. नंदुबाई तर कोणा बघत होती. आता आपल्याला ह्यातले एक काय काडी मात्राचं कळत नाही म्हणून माझा आपला टाइमपास चाललेला व्हिडिओ बघायचा. म्हणलं तुमचं चालू दे. मी एक मस्त आराम खुर्ची पकडली आणि चणा फुटानं खात बसलो. कारण का आपला काय ह्याच्याशी संबंधच नाही आणि ह्यांचा विचार करून करून टक्कर फुटायला लागलं. 4 फूट 5 फूट म्हणलं चालू द्या. तोपर्यंत दाजीनं आमच्या एक पाळणा आवडला. काय म्हणतात आहे मस्त गॅलरीत ठेवू चौपाटीचे एन्जॉय करू असलं ते ढगातच पोचलेले विचार करून एक पाळणा सोडला नाही बघा त्यांनी ट्राय करायचा. तोपर्यंत म्हणजे बारकी सासू शाळेतनं सुटली. म्हणजे विचार करा माझा अख्खा दिवस नंदुबाईच्या पाठी गेलेला होता. आता पाळणा कुठला सिलेक्ट केला सोफा कुठला सिलेक्ट केला ते डायरेक्ट तुम्हाला पूजेला सांगतो. आता जरा आम्ही पाणीपुरी खाऊन घेतो. बाय.